पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम तत्सतम. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री मद्भागवत महापुराण प्रथम स्कंध अथ प्रथमाध्याय. शौनकाने ऋषींचा सुतांना प्रश्न. मंगलाचरणं जन्माध्याश्चयतो अन्वयादितरता स्वार्थेष्वभिज्ञः स्वराट. तेने ब्रह्माहदाय अधिक वै मुह्यांति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो अमृषा आधाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकं सत्यं परम धीमहि. या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरून अन्वय तो विश्वाचे उत्पादन कारण आहे हे सिद्ध होते. तर या सर्वाहून तो वेगळा व्यतिरेक असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचा निश्चय होतो. कारण तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्याने ज्ञानी ऋषी नाही. अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिली. त्याने सत्वगुणरूप तेज रजोगुणमय आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासून निर्माण केली असे तैत्तिरीय श्रुती सांगते. तोच त्यांचे उत्पादन कारण असल्याने तो भूते सत्य वाटतात. तरीही तो अद्वैतदृष्ट्या मायाजनित ब्रह्म होय. असे सूर्यप्रकाशावर मृग, जळ, पाण्यावर काच रूप माती किंवा काच रूप मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटते. तसेच परमात्म सत्तेमुळे विश्व सत्य वाटते. या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्व रज तम हे तीन गुण किंवा पंचभूते इंद्रिये व त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल. असे असूनही स्वतःच्या तेजाने तो अनन्य भक्तांच्या मनातील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो. त्या एक मेव द्वितीय परम सत्य परमात्म्याचे माया निरासासाठी आम्ही ध्यान करतो. सत्यं परम धीमहि धर्म प्रोजिज्ञत कैतवो अत्र परमो निर्वत्सराणां सताम् आवेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते मामुनि कृते किंवा परेरीश्वरः सद्यो हृद्यवरोधते अत्र कृतिभिः शुश्रूषोभिस्त तत्क्षणात्. महामुनी व्यास निर्मित्यानी श्रीमद भागवत पुराणात मोक्षापर्यंत कोणतेही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केले आहे. यात शुद्ध अंतःकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्याजोग्या मूळ परमात्म्याचे निरूपण केले आहे. ते आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परम कल्याण करणारे आहे. ज्यावेळी पुण्यवान
पुरुष व शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात त्यावेळी भगवंत विनाविलंब त्यांच्या हृदयात स्थिर होतात. तर मग याखेरीज दुसरे साधन किंवा शास्त्र यांची काय गरज आहे? निगमकल्प तरोर्गलितं फलम् शुकमुखाद अमृत द्रव संयुतम् पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. भक्तिरस जाणणारे भक्तजन हो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे पिकलेले फळ आहे. श्री शुकदेव रूप पोपटाच्या मुखाचा संबंध आल्याने अमृत रसाने परिपूर्ण आहे. तो मूर्तिमान रस आहे. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत राहा. कथा प्रारंभ नैमिषे अनिमिष क्षेत्रे ऋषया शौनकदाय सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्रसमा मासत. भगवान विष्णू आणि देवता यांचे परम पुण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत प्राप्तीच्या इच्छेने 1000 वर्षापर्यंत चालणाऱ्या एक मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले. एकदा तो मुनयः प्रातर्होतहुता प्रयः सत्कृतं सुतमाशिनं प्रपोच्छोरी दमादरात. एक दिवस या ऋषींनी प्रातःकाली अग्निहोमाधिक नित्यकर्मे आटोपून सुतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसवून मोठ्या आदराने प्रश्न केला. ऋषय उचून त्वया खलु पुराणानि शेतिहासानि चानः आख्यातान्याप्यधितानि धर्मशास्त्रानि यान्युत. ऋषी म्हणाले, सुत महोदय, आपण निष्पाप आहात. आपण सर्व इतिहास पुराणे आणि धर्मशास्त्राचे यथाशास्त्र अध्ययन केले आहे. तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केले आहे. यानी वेदविदां श्रेष्ठ भगवानं बादरायणः अन्ये च मुनयः सुत परावर विदोहा. वेद जाणणाऱ्यामध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बादरायण, व्यास आणि भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनी ज्या विषयाचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळाले आहे. कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात. वेत्तत्वं सौम्य तत्सर्वं तत्व तत्सदनुग्रहात् ब्रयो स्निग्धस्य शिष्यस्य गुरौ गुह्यामप्युत. तत्र तन्नाजसा आयुष्मणं भवता याद्विनिसृतं पुंसामेकान्ततः श्रेयस्तन्नः शशितुमर्हसि. महोदय, आपण कृपा करून हे सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण मला निश्चित केले आहे. प्रायणाल्पायुष्यान् सभ्य कलावस्मिनं युगे जनाः मंदाः सुमंदमतयो मंदभाग्या
ह्युपद्रुता. या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे. ते आळशी झाले आहेत. त्यांची समजूत यथा तथाच आहे. ते अभागी आहेत. शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत. भुरणे भुरी कर्माणी श्रोतव्याने विभागशः आता साध्यो अत्र यत्सारं समुद्धृत्य मनीषयान् ब्रूहीणः सद्धधानानां येनात्मा संप्रसीदती. अनेक कर्माचे वर्णन असलेली जाणण्यासाठी विभागावर शास्त्रे पुष्कळ आहेत. म्हणून हे साधू, आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा. त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चित होईल. सुतदानाशी भद्रम ते भगवान सात्वतां पतिहा देवक्या वसुदेवस्य जातो यश्च चिकीर्षया. सुत महोदय, आपले कल्याण असो. यदुवंशीयांचे रक्षक भगवान श्रीकृष्ण यांनी वसुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणताच आहात. तन्ना शुश्रूष मानानामर्हस्य अग्डानुवर्णितं यस्यावतारो भूतानां क्षेमाय च भवाय च. आम्ही ते ऐकू इच्छितो. आपण कृपा करून त्यांचे वर्णन करा. कारण भगवंताचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो. आपण संस्कृतीं घोराम यांना मयुवशो गुरुन तथा सद्यो विमुचेत यद्विमेती स्वयंभय. हा जीव जन्म मृत्यूच्या घोर सापळ्यात अडकला आहे. या स्थितीतच जर त्याने कधी भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर तो त्याच क्षणी मुक्त होतो. कारण स्वतः भय भगवंतांना भीते. यत्पाद संश्रया सूतमुनया प्रशमायना सद्य पुननत्योप स्वस्पस्पृष्टा स्वधुन्यापो अनुसेवया. भगवंतांना शरण गेल्यामुळे परमशांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानेही जीवांना ताबडतोब पवित्र करतात. त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते. कोवा भगवतस्यस्तु पुण्यश्लोके डकर्मणः शुद्धी कामो न शृणुयाद्यश्च कलिमलापहम. असे पुण्यात्मे भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात त्या भगवंताचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही. तस्य कर्माण्युदाराणि परि गीतानि सुरभिः ब्रूहीणः श्रद्धानानां लीलया ददतः कलाः. ते आपल्या लीलानेच अवतार धारण करतात. नारदादी महात्मा पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्माचे वर्णन केले आहे. आम्हा श्रद्धाळूसाठी आपण त्यांचे वर्णन करावे. अथार्याही हरेर्धीमन्नावतार कथा शुभा लीला विदधतः स्वैरमीश्वर शात्ममायया. अहो बुद्धिमान सोत, सर्व समर्थन प्रभू आपल्या योगमायेने स्वच्छंद रीतीने लीला करतात. आपण त्या श्रीहरीच्या मंगलमय अवतार कथांचे आता वर्णन करा. वयम तुन वितृप्याम उत्तम श्लोक विक्रमे यच्छृण्वताम्रस्तथा
ज्ञानाम स्वादु स्वादु पदे पदे. रसज्ञ श्रोत्यांना पावलापावली पावलागणिक भगवंताच्या लीलामधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही. कृतवानम किल वीर्यानि सहरामेन केशवा आती मर्त्यानि भगवान गुडा कपट मानुषः. भगवान श्रीकृष्णाने गुप्त राहून मनुष्य रूपाने बलरामासहित असे काही पराक्रमे केले की जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही. कली मागतमाज्ञाय क्षेत्रे अस्मिनं वैष्णवे वध्यम अशिना दीर्घसत्रेण कथायां सक्षणा हरिहा. कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाल चालणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत. त्यामुळे श्रीहरीची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ आहे. हे कलियुग अंतः कर्णातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे. त्वम्नः संदर्शितो धात्रा दुस्तरं निस्तीर्षितां कलिहां सत्वहरं पुसां कर्णधारिवार्णवम. यातून पार होणे कठीण आहे. ज्याप्रमाणे समुद्र पार करणाऱ्याला नावाडी मिळावा त्याप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करणाऱ्या मला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिली आहे. ही भेट घडवून दिली आहे. ब्रूहि योगेश्वर कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणि स्वां काष्ठा मधुनोपेते धर्मा कं शरणं गता. धर्मरक्षक ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधर्माला गेल्यानंतर धर्म कोणा शरण गेला हे आपण सांगावे. स्वाम काष्ठा मदनोपेते धर्मः कं शरणगत. इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंस्या संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषारण्यो आख्यान प्रथमो अध्याय गोळा. श्रीकृष्णार्पणमस्तु भवतु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. सद्गुरुनाथ संत कैकाडेश्वर महाराज की जय. ओम पांडुरंगाय नमः.